खातेवाटपामध्ये नरेंद्र मोदींकडून सेफ गेम. राजनाथ सिंग यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण खातं, अमित शहा गृहमंत्री तर परराष्ट्र खातं जयशंकर यांच्याकडेच. नितीन गडकरी पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्री. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खाती तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी. रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा अश्विनी वैष्णव यांच्याकडे तर ज्योतिरादित्य शिंदेंकडे दळणवळण आणि ईशान्येतल्या राज्यांची जबाबदारी. अमित शहा असणार मुरलीधर मोहोळ यांचे बॉस. मोहोळ यांना सहकार खात्यात राज्यमंत्रीपद. राष्ट्रवादी काँग्रेस उभारण्यात शरद पवारांचं मोठं योगदान, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन मेळाव्यात अजित पवारांचं सूचक वक्तव्य. जागा वाटपावरून छगन भुजबळांचा पुन्हा एकदा इशारा. जेवढ्या जागा शिंदे गटाला तेवढ्याच आम्हाला दिल्या पाहिजेत, भुजबळांची मागणी. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार. चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार. पदभार स्वीकारताच पंतप्रधान मोदींचे मोठे निर्णय. पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी. तर 3 कोटी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देणार. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खतखत. श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 180 ते 185 जागा जिंकणार. संजय राऊत यांचा निर्धार. मुंबईकरांसाठी गुड न्यूज. कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण. मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सफर. नीट परीक्षेतल्या गोंधळाविरोधात देशभरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं. निकालाची फेर तपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. तर पेपरफुटीची एसआयटी मार्फत चौकशी करा. सर्वोच्च न्यायालयात याचिका. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेंचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन. T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये असताना निधन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.